चंद्रपूर शहरातील डॉक्टर रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा व अभ्यंकर प्राथमिक शाळा विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपूर येथे अभ्यासिका सुरू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी मनपा प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे। त्यांनी निवेदनात म्हटले आहे की डॉक्टर रवींद्रनाथ टागोर प्राथमिक शाळा येथे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले असल्याने तिथे अभ्यासिका सुरू करू शकत नाही असे महानगरपालिका प्रशासनाने तोडी सांगितले। नेहमीच मनपाचे अधिकारी उडवाउडवीचे उत्तरे देत असतात। तसेच अभ्यंकर प्राथमिक शाळा येथे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शाळेच्या पटांगणात घाणीचे साम्राज्य झाले आहे। तसेच आता पावसाळा सुरू असल्याने तिथे चिखल झाल्याने वार्डात व परिसरात दुर्गंधी पसरली आहे। सदर घाणीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे सदर मागणीची गंभीरतेने दखल घेऊन चंद्रपूर शहर हद्दीतील विठ्ठल मंदिर प्रभागातील नरकेसरी अभ्यंकर प्राथमिक शाळा येथे अभ्यासिका सुरू करून मिळाल्यास सदर परिसरात स्वच्छता राखण्यात येईल व परिसरातील होतकरू हुशार विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे। सदर निवेदन देताना राहुल देवतळे यांच्यासह राकेश डोंगरे, अभय राऊत, वसंत पवार आदी उपस्थित होते। सदर शाळेत लवकरात लवकर अभ्यासिका सुरू करून देण्यात यावी, अन्यथा येत्या 15 ऑगस्टला अन्नत्याग उपोषण करण्याचा इशारा राहुल देवतळे यांनी लाईव्ह चंद्रपूरला बोलताना दिला। चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असलेली अभ्यंकर प्राथमिक शाळा टागोर प्राथमिक शाळा ह्या दोन्ही शाळा चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत येतात। या शाळेसाठी मी मागील वर्षापासून 2023 पासून जिल्हा अधिकारी साहेब, शिक्षण अधिकारी साहेब, आयुक्त साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पत्रव्यवहार केले। पत्रव्यवहार करण्याचे कारण असे होते की एक तर तुम्ही ह्या दोन्ही शाळा चालू करा, त्यानंतर नाही तर तुम्ही ह्या शाळेमध्ये अभ्यासिका द्या। तर त्यासाठी मी मागील वर्षापासून माझे पत्रव्यवहार चालू होते। याकरिता माननीय आयुक्त साहेब यांची मी भेट घेतली। त्या संबंधात मला त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जे टागोर शाळा आहे ह्या शाळेत आम्ही आरोग्य केंद्र चालू केलेलं आहे। ठीक आहे, टागोर शाळेत तुम्ही आरोग्य केंद्र चालू केलं आहे। त्यानंतर अभ्यंकर शाळा आहे, ह्या अभ्यंकर शाळेमध्ये कोणताच इथं काही चालू नाही, काही नाही। त्यासाठी ह्या अभ्यंकर शाळेमध्ये अभ्यासिका द्यावं यासाठी आज जिल्हा अधिकारी साहेब यांना पत्रव्यवहार करून आणि शिक्षण अधिकारी यांचं पत्र मला शिक्षण अधिकारी साहेब यांनी पत्रही पाठवलं होतं की तुम्ही या शाळेमध्ये अभ्यासिका चालू करू शकता, असं महानगरपालिकेला त्यानं पत्रव्यवहार केले होते, असं त्यांनी मला हे पत्राद्वारे कळवले आहे। तरी पण महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणतेही मला उत्तर न देता, कोणतेही पत्रव्यवहार न करता, न उडवाउडवीचे सर्व हे उत्तरे देऊन महानगरपालिका या अभ्यासिकासाठी मी वारंवार त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटलो, तरी पण त्यानं मला उडवाउडवीचे उत्तरे दिले, कोणतेही मला पत्रव्यवहार नाही केले अजूनही। त्याकरिता मी आज जिल्हा अधिकारी साहेबांना भेटून पत्रव्यवहार केले की आमच्या अभ्यंकर शाळेमध्ये अभ्यासिका चालू व्हावं, कारण की हा जो प्रभाग आहे विठ्ठल मंदिर प्रभाग आहे, इथं गरजू विद्यार्थी, गरीब विद्यार्थी खूप आहे, शिक्षणाचा त्यांना खर्च परवडत नाही। त्यासाठी माझी मागील वर्षापासून अभ्यासिका नाही तर हे शाळा चालू करा यासाठी पत्रव्यवहार करणं चालू आहे। आताही जर हे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी न त्यांच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी ह्या माझ्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रित केलं नाही तर मी लवकर या अभ्यासिकासाठी महानगरपालिकेसमोर अन्नत्याग आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करणार, अशी मी महानगरपालिकेला, प्रशासनाला पत्रव्यवहाराद्वारे मी हे विनंती केली आहे। अगर लवकरात लवकर अभ्यासिका चालू नाही झाली तर मी ह्या 8 ते 10 दिवसात महानगरपालिकेच्या प्रेमायसेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अन्नत्याग आंदोलन करणार।